नमस्कार मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच धम्माल बघायला मिळणार आहे. कारण आजच्या भागामध्ये चोरट्या पंकजचं सत्य सगळ्यांसमोर उघड होताच सत्याने मात्र आपले पैसे वसूल करण्यासाठी या फुसक्या पंकजला आपल्या गाडीचा ड्रायव्हर बनवलेलं असतं. तर इकडे आता सत्याने पोलीस स्टेशन बाहेर जो मोस्ट वॉन्टेडचा बोर्ड लागलेला असतो त्या बोर्डवरती आता फुसक्या पंकजचा फोटो लावलेला असतो. आता मात्र तेवढ्यात पोलीस स्टेशनच्या आतमध्ये जो पंकज असतो ना, तो रागाच्या भरातच तावातावात बाहेर येतो. आता सत्याला काय करावं काही सुचत नाही. सत्या पटकन आता तिथे बाकड्यावरती बसतो आणि आपला चेहरा असा लपवण्याचा प्रयत्न करतो. कारण समोरच आता पंकज उभा असतो ना. त्याच वेळेस आता पंकजकडे बघतच सत्या मनाशीच म्हणू लागतो, हा फुसक्यापणा जिथे नको तिथेच येऊन डोकं घालतो. आता इथे येऊन थांबायची काय गरज होती? कुठे कधी कोणत्या टायमाला जायचं ना, या बेंडोक पंकजला कळतच नाही. आता इकडनं हलतोय की नाही काय माहिती. सत्याला काय करावं काही सुचत नाही. त्याच वेळेस सत्याचं लक्ष आता बाकड्यावरती आपल्या शेजारी जो माणूस बसलेला असतो ना त्याकडे जातं. आता सत्या त्याला हळूच खुणावतो. आता लगेच तो व्यक्ती ओरडतो, ए काय रे? त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो, हळूच हळूच, मी तुम्हाला जे काही सांगतोय ना ते नीट ऐका. त्यावर लगेच आता तो शेजारील व्यक्ती म्हणू लागतो, काय सांगायचं आहे तुला, सांग पटकन. तेव्हा सत्य म्हणू लागतो, बघा हा समोर जो माणूस उभा आहे ना, हा वॉन्टेड आहे, वॉन्टेड. त्यावर लगेच आता तो व्यक्ती म्हणू लागतो, काय वॉन्टेड? आणि हा? त्यावर सत्य म्हणू लागतो, हो ते बघा तिकडे बोर्डावर याचा फोटो चिटकवला गेला आहे आणि याला पकडल्यानंतर 20,000चं बक्षीसही भेटणार आहे. त्यावर लगेच आता तो व्यक्ती मात्र खूपच खुश होतो. अरे वा, 20,000चं बक्षीस? मग असं जर असेल तर तू त्याला का पकडत नाही, असे तो सत्याला विचारू लागतो. त्यावर सत्या म्हणू लागतो, भावा कसं आहे ना, तुला माहिती आहे आज ना माझा खूप मोठा उपवास आहे. आजच्या या उपवासाच्या दिवशी मला या पाप्याला पकडून माझा उपवास खराब करून घ्यायचा नाही ना, म्हणून मी याला पकडत नाही आहे रे. नाहीतर 20,000 मला काही नको आहे का? मी याला पकडलं असतं की, पण माझ्या उपवासामुळे मला हे जमत नाही आहे ना. त्यावर लगेच आता तो व्यक्ती म्हणू लागतो, हो अरे तुला जमत नाही आहे पण मी पकडू शकतो की, मी पकडू? त्यावर लगेच सत्य म्हणू लागतो, हो उशीर कशाला करायचा, मी पकडलं असतं पण आजचा उपवास संपेपर्यंत हा वॉन्टेड काय इकडे थांबणार आहे का? हा इकडनं निष्ठून जाईल ना, मग तुम्ही पकडा की. त्यावर लगेच आता तो माणूस खुश होतो, चालेल चालेल असे म्हणत तो पटकन आता उठून पंकजजवळ येऊन उभी राहतो. कारण आता या फोटोतला चेहरा आणि या माणसाचा चेहरा जुळतो की काय हे त्याला बघायचं असतं. तो आता लगेच पंकजकडे एकटक बघत असतानाच पंकजचं त्याकडे लक्ष जातं. त्यावर तो पटकन आपल्या खिशातनं मोबाईल काढतो आणि जणू फोनवरती बोलण्याचं नाटक करू लागतो. हो मी स्टेशनलाच आहे. हां हां, तुम्ही या स्टेशनला या. कुठल्या स्टेशनला? नाही नाही, रेल्वे स्टेशनला नाही हो, पोलीस स्टेशनला आहे मी. पंकजला मात्र या माणसाचं हसू येऊ लागतं. त्यावर लगेच आता सत्याचं मात्र त्याकडे लक्षच असतं. हा या बबड्याला पकडतो की नाही, नेमकं काय होतंय हे सत्या एकटक बघत असतो. त्याच वेळेस आता फोन बंद होताच तो व्यक्ती आता पंकजच्या चेहऱ्याकडे एकटक निहाळून बघू लागतो. पंकजला जरा गडबड वाटते, हा माणूस माझ्याकडे का बघतोय? पंकजही आता मोठाले डोळे करून अगदी फोटोतल्या विलनसारखा त्याकडे बघू लागतो. त्याच वेळेस आता ते व्यक्तीची खात्री पडते, हा तो वॉन्टेडच आहे, आता मी काय याला सोडत नसतो. असे म्हणत तो पुन्हा आता बाकड्यावरती बसलेल्या सत्याजवळ येतो आणि सत्याला खुणावून हळूच म्हणू लागतो, तसलाच दिसतोय की एकदम फोटोतल्यासारखा. त्यावर सत्या म्हणू लागतो, अरे भावा मग उशीर कशाला करायलाय? अरे 20,000 हवेत ना तुला, मग पकड की त्याला. त्याच वेळेस आता तो व्यक्ती पळतच येतो आणि पंकजला पाठीमागनं अशी घट्ट मिठी मारून पकडतो. पकडला, वॉन्टेड पकडला. त्याच वेळेस तिकडनं सत्या मात्र फरार होतो. सत्या तिकडनं जाऊन आता बाजूला लपून बसतो. तेवढ्यात पंकज ओरडू लागतो, ए कुणाला पकडलंय, मी वॉन्टेड नाही आहे, सोड मला, सोड लवकर. त्यावर लगेच आता तो व्यक्ती म्हणू लागतो, ए बघ बघ इथे यादीत तुझा फोटो लागलाय, बघतोयस ना, मोस्ट वॉन्टेडच्या यादीत तुझा फोटो आहे बघ. आता आपला स्वतःचा फोटो या यादीत बघताच अरे बापरे, पंकजला तर मोठा धक्का बसलेला असतो. हा माझा फोटो आहे, माझा फोटो इकडे कसा आला? अरे बापरे, कोणी आणला? असे असंख्य प्रश्न आता पंकज समोर उभे असतात. त्याच वेळेस आता हवालदार पाटकर येतात. ए कसला आरडाओरडा चालू आहे रे, काय चाललंय इकडे? त्यावर लगेच आता
पंकज लागतो, "ओ साहेब, अहो बघा ना, मला वॉन्टेड म्हणून पकडलंय आणि माझा फोटो इकडे कोणी लावला?" त्यावर लगेच तो पकडणारा व्यक्ती म्हणू लागतो, "ओ साहेब, बघा बघा, दिसतोय ना हाच फोटोतला माणूस, मग याला पकडा आणि घेऊन जा आतमध्ये, चला चला." त्यावर लगेच हवालदार म्हणू लागतात, "हो, हा तर वॉन्टेडच आहे, मग चला रे, घ्या याला आतमध्ये." असे म्हणत सगळेजण आता ओढतच पंकजला आतमध्ये नेऊ लागतात. त्यावर लगेच आता पंकज म्हणू लागतो, "ओ साहेब, अहो मी वॉन्टेड नाही आहे, हो, मी घरातल्यांसाठी सुद्धा अनवॉन्टेड आहे, अहो सोडा की मला." असे आता पंकज ओरडत असतो. तर त्यानंतर इकडे घरी आता मीराचं आणि रियाचं कपाट उचकण्याचं काम चालू असतं. आता मीराने चावी साबणावरती वटवलेली असते खरी, पण त्याच वेळेस रूममध्ये सुधाकर भाऊंची एंट्री होते. आता मीरा पटकन ती साबण आपल्या पदराआड लपवते. त्याच वेळेस सुधाकर भाऊ मात्र खूपच ओरडतच म्हणू लागतात, "रिया, मीरा, हे सगळं काय चालू आहे? हा कपाटातला सगळा पसारा का बाहेर काढलाय? आणि मीरा, तुम्ही न विचारता कपाट उघडलंच कसं? या कपाटात एक चावी होती, ती कुठे आहे?" आता सुधाकर भाऊ लगेच ती चावी शोधू लागतात, पण कपाटात जिथे ठेवलेली असते तिथे तर ती चावी नसते. आता मात्र सुधाकर भाऊ अजून भडकतात. रिया आणि मीरा एकमेकींकडे बघू लागतात. त्यांना काय बोलावं काही सुचत नाही. त्याच वेळेस आता लगेच रिया म्हणू लागते, "बाबा, ते आम्ही." त्यावर सुधाकर भाऊ म्हणू लागतात, "रिया, तुम्ही न विचारता कपाटाला हात लावलाच कसा? तुमची एवढी हिंमत? काय चालू आहे तुम्हा दोघींचं ना, मला कळतच नाही आहे." त्याच वेळेस आता निरुपा येते. "अहो अहो, एवढा आरडाओरडा करायला काय झालं आहे? काय आरडाओरडा चालू आहे?" त्यावर सुधाकर भाऊ लागतात, "निरुपा, बघ की, अगं या दोघींनी सगळं कपाट अस्ताव्यस्त करून ठेवलं आहे. काय गरज होती आपल्या कपाटाला हात लावायची?" त्यावर निरुपा म्हणू लागते, "ओरडू नका त्यांच्यावरती. अहो मीच त्यांना कपाट व्यवस्थित करायला सांगितलं म्हणून त्या दोघी आल्या आणि मीच काम सांगितलं होतं त्यांना. काय झालं मग एवढं?" त्यावर लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात, "निरुपा, अगं यात माझी एक महत्त्वाची चावी होती, ती सापडत नाही आहे, कुठे गेली?" त्यावर लगेच रिया म्हणू लागते, "बाबा, अहो तुमची कुठली चावी आम्ही नाही घेतली, आम्हाला त्याबद्दल काहीच माहिती नाही आहे." त्यावर लगेच आत्ता मीरा म्हणू लागते, "बाबा, अहो कसली चावी होती, आम्ही खरंच बघितली नाही. थांबा, कदाचित सगळे कपडे खाली घेतल्यामुळे कपड्यात आली असेल तर. थांबा मी बघत्या." असे म्हणत आता मीराने तो साबण पदराआड लपवलेलाच असतो. आता एका हाताने मीरा लगेच तिथले कपडे झटकू लागते, कारण त्या कपड्यामध्येच मीराने चावी ठेवलेली असते ना. तर लगेच आता एका शर्टमधनं चावी खाली पडते. आता लगेच निरुपा म्हणू लागते, "पडली ना, घ्या मग ती. कसली चावी ही?" तेव्हा सुधाकर भाऊ पटकन ती चावी आता उचलतात आणि म्हणू लागतात, "माझ्या कामाची." त्यावर लगेच निरुपा म्हणू लागते, "काखेत कळसा आणि गावाला वळसा." उगाच आरडाओरडा करतात. सुधाकर भाऊ तिकडनं निघून जातात. त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते, "बरं बरं, तुम्ही घ्या पटापट आवरून, मी आलेच." असे म्हणत निरुपा ही रूमच्या बाहेर जाते. त्याच वेळेस आता मीरा पटकन पदराआड लपवलेला साबण असा समोर धरते. आता लगेच रिया म्हणू लागते, "मीरा वहिनी, थोडक्यात वाचलो हा." पण आता मीराचं काम झालेलं असतं. साबणावरती आता चावी वठवलेली असते. तर त्यानंतर इकडे आता पोलीस स्टेशनमध्ये पंकज जोरजोरात ओरडत असतो, "सोडा मला, मला जाऊ द्या, मी वॉन्टेड नाही आहे हो." त्यावर लगेच तो पकडलेला व्यक्ती म्हणू लागतो, "ए, तुझ्यावरती 20,000चं बक्षीस ठेवलं गेलं आहे." पंकजला तर हसायलाच होतं, "फक्त 20,000? अहो पण मी वॉन्टेड नाही आहे हो." तेवढ्यात लगेच आता हा सगळा आरडाओरडा ऐकून इन्स्पेक्टर साहेब येतात. "पाटकर, काय चालू आहे? पोलीस स्टेशनमध्ये एवढा धिंगाणा, एवढा आरडाओरडा? अरे काय मच्छी बाजार समजला की काय पोलीस स्टेशनला? हे सगळं काय चालू आहे?" त्यावर लगेच हवालदार पाटकर म्हणू लागतात, "साहेब, हाच मोस्ट वॉन्टेड आहे. याचा बाहेर वॉन्टेडच्या लिस्टमध्ये फोटो लागला गेलाय म्हणून याला पकडलं आहे." त्यावर लगेच तेवढ्याच दरवाजात सत्या येतो. आता सत्या डोकावून या फुसक्या पंकजकडे बघत असतो, कारण आता या फुसक्या पंकजचं सत्य जाणून घ्यायचं असतं ना. नेमकं हा पोलीस स्टेशनमध्ये का येतो, याची काय भानगड आहे, हे सगळं सत्याला जाणून घ्यायचं असतं. त्याच वेळेस आता लगेच इन्स्पेक्टर साहेब या पंकजकडे एकटक बघू लागतात. "हा कोण आहे नेमकं?" त्यावर पंकज लागतो, "ओ भितळे साहेब, अहो असं काय करताय? अहो मी वॉन्टेड नाही हो. अहो मी तर माझी कंप्लेंट द्यायला इकडे येतोय. तुम्हाला माहिती आहे ना माझी काय परिस्थिती आहे." त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, "ए, माझ्या नाही लक्षात राहिला तू. काय कशासाठी येतो तू नेमकं इकडे, सांग बरं." त्यावर लगेच आत्ता पंकज म्हणू लागतो, "साहेब, अहो मार्केटमध्ये माझं एक शॉप आहे, इलेक्ट्रॉनिक शॉप, निरुपा इलेक्ट्रॉनिक्स, आठवतं आहे ना? अहो तिकडे मी 5,00,000चा माल विकला होता आणि बिल न देता मी तो त्या लोकांना माल दिला. त्या लोकांनी मला 5,00,000ची कॅश दिली हो. आणि टॅक्स वाचवण्यासाठी मी बिल न देता हा माल विकला होता, कारण मला वाटलं की माझ्या खिशात पैसे येतील.
पण त्याच वेळेस 2 फेक ऑफिसर येतात आणि माझ्याकडनं ती कॅशही घेऊन जातात हो आणि मला सांगतात की ती कॅश खोटी आहे. म्हणजे माझा मालही गेला आणि माझी कॅशही गेली हो साहेब. आणि म्हणूनच मी तुमच्याकडे गरके घालतोय ना. मी हात जोडतो साहेब, मला माझा माल हवा आहे हो. माझी खूप बिकट व्यवस्था झाली, त्यामुळे प्लीज साहेब काहीतरी करा. तुम्ही एक काम करा प्लीज साहेब, माझा माल मला परत मिळवून द्या. काहीतरी करा नाव भितळे साहेब. त्यावर लगेच आता ते इन्स्पेक्टर साहेब लगेच या पंकजला ओळखतात. तेव्हा पंकजला लागतं, साहेब मी आता तुमचं नाव बरोबर घेतलंय की नाही, मी दरवेळेस चुकायचो ना, मग प्लीज माझी मदत करा, मला माझा माल शोधून द्या हो. त्याच वेळेस आता सत्याने या फुसक्या पंकजची सगळी ही कहाणी ऐकलेली असते. तेव्हा सत्या मनाशीच म्हणू लागतो, अच्छा म्हणजे इथे सुद्धा या फुसक्या पंकजने माती खाल्ली तर. अरे एवढं मोठं दुकान टाकून दिलं तुला आणि बापाने स्वतःची कमाई 5 लाख रुपये दिले तुला, तरीही ते साधंसुद्धा काम जमलं नाही पंकज. इथेही तू स्वतःचे खिसे भरवण्यासाठी गद्दारी केलीस तर आता बघ तुझी कशी वाट लावतो, असं आता सत्याने ठरवलेलं असतं. त्याच वेळेस आता लगेच तो पंकजला वॉन्टेड म्हणून पकडणारा माणूस म्हणू लागतो, नाही नाही साहेब याचं काय ऐकू नका, हा वॉन्टेडच आहे, मी याचा फोटो बघितला ना. त्याच वेळेस दरवाजातनं सत्य येतो, साहेब हा वॉन्टेड नाही आहे, हा तर माझा भाऊ आहे, कोणीतरी चुकून याचा फोटो तिकडे लावला असेल, पण हा वॉन्टेड नाही आहे, याला सोडा. त्यावर लगेच आता पंकज लागतो, हो हा माझा भाऊ आहे सत्या, मी काही केलं नाही हो. त्याच वेळेस आता लगेच सत्य म्हणू लागतो, हे फुसक्या पंकज, तू आत्ता जे काही बोललाय ते समजा खरं आहे ना, लवकरात लवकर सांग, ते समजा खरं आहे का. त्यावर पंकज लागतो, हो समजा काही खरं आहे, माझी वाट लागली. त्यावर लगेच सत्य म्हणू लागतो, साहेब माफ करा, आमच्यामुळे तुम्हाला त्रास झाला, पण माझा भाऊ वॉन्टेड नाही आहे आणि आता याने जे काही केलं आहे ना ते आता आम्ही घरी बघून घेऊ, कारण हे सगळं आमच्या घरच्या कोर्टात ठरेल नेमकं आता याला काय शिक्षा होणार आहे. कारण याने ना स्वतःच्या खिशात पैसे घालण्यापायी ना बापाची कमाई डुबवली, त्यामुळे याचा न्याय तर घरच्या कोर्टातच व्हायला पाहिजे, असे म्हणत आता लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, बरं बरं ठीक आहे तुम्ही याला घेऊन जा. त्यावर सत्य म्हणू लागतो, साहेब अजून एक विनंती, आमचा माल जर तुम्हाला मिळाला तर प्लीज आम्हाला कळवा. असे म्हणत आता पंकजला ओढतच सत्य तिकडनं घेऊन जातो. पंकजला मात्र खूपच मोठा धक्का बसलेला असतो, कारण आता हा सत्य आपल्याला काही सोडणार नाही, आपली आता चांगलीच वाट लागणार एवढं तर त्याला कळालेलं असतं. तर आता मात्र इकडे घरी रिया आणि मीरा दोघीही आता आपल्या रूममध्ये असतात. त्याच वेळेस आता मीराने सेम टू सेम त्या साबणीवरती वठवलेली दुसरी चावी बनवून आणलेली असते. आता रिया त्या साबणीवरती पुन्हा ठेवून बघते, अगं मीरा वहिनी काय करेक्ट चावी बनवली, समजा डिक्टन तीच चावी ही, काय कसलं लॉजिक आहे ना मीरा वहिनी, एक नंबर भारी. त्यावर लगेच आता मीरा ती चावी हातात घेते, हो रिया आता तर चावी आपल्या हातात लागली. त्यावर लगेच रिया म्हणू लागते, मीरा वहिनी आता चावी तर आपण मिळवली, पण पुढे काय करायचे आता. त्यावर लगेच मीरा आता त्या चावीकडे बघतच म्हणू लागते, आता या चावीच्या जोरावरती यांच्या जन्माचं सत्य आपण शोधून काढायचं, त्यासाठी आपल्याला काय बी करावं लागलं तरी चालेल, असं आता दोघांनी ठरवलेलं असतं. तर त्यानंतर इकडे आता दुपारची वेळ झालेली असते, सगळेजण आता हॉलमध्ये बसलेले असतात, म्हणजे आजी, सुधाकर भाऊ आणि निरूपा. आता निरूपाच्या मस्त गप्पा चालू असतात. तेव्हा निरूपा म्हणू लागते, हो आता तुम्ही रिटायर्ड झालेत, आता जरा आरामात घरी असता की नाही, मग आपण मस्त संध्याकाळी कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया की, मस्त पाणीपुरी रगडा काहीतरी मजा करून येऊ की. त्यावर सुधाकर भाऊ लागतात, निरूपा मस्त आयडिया आहे ही, आपण संध्याकाळी जायला पाहिजे. त्याच वेळेस आता इकडे दरवाज्यातनं सत्याने या चोरट्या पंकजला ओढत हाणत अगदी कुत्र्यासारखी धुलाई करतच घरात आणलेलं असतं. आता मात्र या पंकजला मारत घरात आणताच निरूपाला धक्का बसतो, ए सत्या अरे काय करतोय तू. तेव्हा सत्या ओरडतच मला लागतो, ए पंकज चल आता सगळं काही तुझ्या तोंडाने कबूल कर, चल आतमध्ये, असे म्हणत झोडतच आता पंकजला घरात आणलेलं असतं. त्याच वेळेस निरूपा मला लागते, सत्य थांब, अरे का मारतोय त्याला. त्याच वेळेस आता रवी, रिया, मीरा आणि देविका सगळेजण हजर झालेले असतात. देविका तर जोरात ओरडते, ए सत्या तुझी हिंमत कशी झाली पंकजवरती हात उचलण्याची. त्यावर सत्य चुटकी वाजवत आता देविकाला बोट दाखवत म्हणू लागतो, ए बबडे तू मध्ये पडू नको, आमचं काय झालंय काय चालू हे तुला काही माहिती नाही, त्यामुळे तू मध्ये पडायचं नाही. आता देविकाची तर बोलतीच बंद झालेली असते. त्याच वेळेस सुधाकर भाऊ लागतात, सत्यजित हा सगळा काय प्रकार आहे,
तू का मारतोय पंकजला? आणि पंकज तूही मार खातोय? काय चालू आहे नेमकं सांगशील का? काय झालंय? त्यावर लगेच पंकज मात्र खाली मान घालून आता गप्प असतो, कारण शेवटी चोराची चोरी पकडली गेलेली असते ना. त्यावर लगेच आता सत्या म्हणू लागते, फुसक्या लवकरात लवकर बोल, काय आहे ना ते सगळं खरं खरं सांगून टाक, नाहीतर मग मी असे ठोके देईन ना तुला, परत म्हणजे सत्या लय मारतो मला. हे असलं काही चालणार नाही हं. आता धुलाई होण्याच्या आधी तोंड उघड आणि समद कबूल कर, पटकन बोल. त्यावर लगेच आता पंकज लागतो, खरं तर ना म्हणजे कसं आहे ना, एक्सक्यूज मी म्हणजे काय सांगायचं आहे मला. त्यावर सत्या मला लागते, तुझी इंग्लिश राहू दे बाजूला आणि फाड फाड खरं काय ते सगळं सांगून टाक. आता निरूपाला जरा धक्का बसतो, कारण दागिने या पंकजनेच लुटलेत हे सत्याला कळालं की काय, याची तिला भीती वाटू लागते. त्याच वेळेस आता पंकज लागतो, सत्याचे ते दागिने आहेत ना ते मीच विकलेत, मीच चोर आहे. आता हे ऐकून सुधाकर भाऊ, आजी, देविका सगळ्यांना धक्का बसतो, म्हणजे हा चोर पंकज आहे. त्यावर लगेच सत्या म्हणू लागते, खरं खरं पहिल्यापासून सगळं झालेलं सांग, असं अर्धवट बोलू नको. त्यावर सुधाकर भाऊ लागतात, पंकज अरे तुला दागिन्यांची काय गरज पडली होती? त्यावर पंकज लागतो, बाबा मला 5 लाख रुपये खरंच हवे होते हो, म्हणून मी हे सगळं केलं. त्यावर सुधाकर भाऊ लागतात, काय 5 लाख? अरे पंकज मी तुला आधीच 5 लाख दिले, ते विसरला का तू? त्यावर लगेच सत्य म्हणू लागतो, बाप तू थांब जरा आणि ए फुसक्या, सुरुवातीपासनं जे काही घडलं ना ते सांग, पटकन बोल. त्यावर लगेच पंकज लागतो, म्हणजे काय झालं ना, माझं शॉप सुरू झालं, अगदी सगळं काही ठीक होतं. ऐनवेळेस एक गिऱ्हाईक आलं आणि त्यांनी माझ्याकडनं 5 लाखांचा माल खरेदी केला आणि मी त्यांना बिल न देता तो माल दिला, कारण ते मला बोलले की तुम्ही जर बिल न देता आम्हाला माल दिला तर त्यात तुमचाच फायदा आहे, कारण टॅक्सचे खूप पैसे वाचतील आणि मी ते पैसे माझ्या खिशात ठेवेल. म्हणून मी बिल न देता त्यांना तो 5 लाखांचा माल दिला. त्यांनी मला तशी 5 लाखांची कॅशही दिली आणि ते तिकडनं माल घेऊन निघून गेले. त्यानंतर 2 फेक ऑफिसर आले. त्यांनी सांगितलं की हे 5 लाख रुपये खोटे आहेत, नकली नोट आहेत, आणि मग त्यांनी ID कार्ड दाखवून ते पैसे माझ्याकडनं जप्त केले. ते पैसे खोटे नव्हते, ते खरे होते. मी फसलो गेलो या सगळ्यात. आणि मग काय, मला त्या प्रॉडक्ट कंपनीकडनं फोन यायला लागले, कारण त्यांचा माल विकला गेला होता ना, आणि त्याचे 5 लाख त्यांना लगेच हवे होते. आणि मग काय करणार होतो मी, माझ्याकडे काहीच मार्ग नव्हता, म्हणून मी मम्माकडे आलो आणि मम्माने मदत म्हणून मला ते दागिने दिले. खरं तर मी मम्माकडे दागिने मागितलेच नव्हते, मी तिच्याकडे पैसे मागितले होते, पण मदत म्हणून मम्माच मला म्हणाली, धर हे सत्याचे दागिने घेऊन जा आणि तुझं काम करून टाक, म्हणून मी ते दागिने विकले. आता मात्र या चोरट्या पंकजने सगळा आळ निरूपावरती ढकललेला असतो, कारण लवकरात लवकर आपली याच्यातनं सुटका होईल, मम्मा आपल्याला वाचवेल असं त्याला वाटत असतं ना. पण यावेळेस मात्र सगळं काही निरूपाने उलटंच केलेलं असतं. आता मात्र या बिंडोक पंकजचा निरूपाला तर खूपच राग येतो, कारण सगळ्यांसमोर पंकजने तिच्यावरती आळ लोटलेलं असतो ना. तेव्हा लगेच निरूपा आता पंकजजवळ येते. सत्याला मात्र वाईट वाटतं, कारण निरूपाने स्वतःहून या बबड्याला दागिने देऊन टाकले. त्याच वेळेस आता निरूपा लगेच पंकजजवळ येते आणि लागते, पंकज अरे काय सांगायलाय तू? तेव्हा पंकज लागतो, मम्मा तूच तर मला दागिने. त्याच वेळेस निरूपा खडकन आता पंकजच्या कानाखाली ओढते, अरे बिंडोक, हे समजा घडलं तुम्हाला सांगितलं होतं, तू काय बोलला होता, 4 दिवसात परत दागिने परत करेन म्हणून दिले ना, आणि मी नाही सांगितलं तुला दागिने घेऊन जा, तू माझ्याकडे दागिने मागितले होते, मला काय माहिती होती तू इकडे एवढा गफला केलाय म्हणून. आणि चोरट्या, वरच्यावर दागिने गिळे तर गिळे, सगळा हार माझ्यावरती ढकलतोय, सोडणार नाही तुला. अरे तुझ्यामुळे माझा हार गेला. अरे सत्याने एवढे कष्ट करून पैसे कमवून माझ्यासाठी माझ्या मनातलं ओळखून तो हार आणला होता, आणि तोही माझ्यापासनं तू लांपास केला. अरे तू तर प्रेमाच्या लायकीचा नाहीच आहे, पण विश्वास ठेवण्याचा सुद्धा लायकीचा नाही आहे पंकज. अरे मी तुझी मदत केली आणि तू सगळा हार माझ्यावरती ढकलवतोय. त्यावर लगेच सुधाकर भाऊ लागतात, निरूपा तू चुकलीस हा, हे सगळं तू असं करायला नको होतं. तू सत्यजितचे दागिने त्याला न विचारता या पंकजच्या हाती सोपवलेच कसे? त्यावर निरूपा म्हणू लागते, काय करणार होते, प्रेमात आंधळी झाले होतो मी, खरंच माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली, पण या पंकजवरती विश्वास ठेवण्याचा लायकीचा नाही आहे तू. अरे एवढं तुला दुकान काढून दिलं, तुझा बिझनेस उभा करून दिला, पण तिकडेही तू सगळं डुबवलं. अरे तिकडेही मातीच खाल्ली तू.
अरे पंकज, कधी अक्कल येणार आहे तुला आणि कधी सुधारणार आहे तू? सत्या, मला आता या पंकजवरती अजिबात विश्वास नाही आहे. त्यामुळे सत्या, आता तू याला हमाली करायला लाव, नाहीतर कुठेही भीक मागायला लाव, पण तुझे पैसे याच्याकडनं वसूल करून घे, सोडू नको अजिबात. आणि या पंकजला आज तुला जी शिक्षा द्यायची ना, ती शिक्षा दे. हा पंकज ती शिक्षा भोगणार आणि याच्याकडनं 1 रुपयाने 1 रुपया वसूल करून घे, सोडू नको याला अजिबात. त्यावर लगेच आता सत्य मात्र निरूपाकडे बघू लागतो. चक्क निरूपा माझी बाजू घेऊन बोलायली. अरे आज डायरेक्ट निरूपाने या फुसक्या पंकजला मारलं. अरे बापरे, हे सगळं जरा वेगळंच वाटतंय. त्याच वेळेस निरूपा मला लागते, सत्या सांग, तुला जी काही शिक्षा सांगायची ना ती सांग. हा पंकज ती शिक्षा भोगणार आणि याच्याकडनं ती वसूलच करून घे. त्यावर लगेच पंकज लागतो, मम्मा अगं पण. त्यावर निरूपा मला लागते, गप्पाबाईस, थोबाडातनं एक शब्दही काढू नको. अरे लायकी तरी आहे का तुझी तेवढी? असे म्हणत आता निरूपाने तर या फुसक्या पंकजची बोलती बंद केलेली असते. त्याच वेळेस आता सत्या मला लागतो, चल फुसक्या, तुला आता कामाला लावण्याची वेळ झाली. कारण आता तुला एवढा बिझनेस उभा करून उपयोगच नाही आहे. अरे तू सगळ्या ठिकाणी मातीच खातो. त्यामुळे आता सगळ्यांनी नीट ऐका. हे बघा, माझ्याकडे 2 गाड्या आहेत. आता सध्या मी एक गाडी पक्याला चालवायला दिली, पण उद्यापासनं पक्या ती गाडी चालवणार नाही. कारण ती गाडी चालवणार कोण? हा पंकज. हा पंकज माझ्या हाताखाली ड्रायव्हर म्हणून काम करणार. आता पंकजला आणि देविकाला धक्का बसतो. तेव्हा पंकज लागतो, कोण? मी? नाही नाही नाही, मी नाही चालवणार. त्यावर लगेच निरूपा लागते, ए चालवावीच लागेल तुला. त्याचे पैसे फेडेपर्यंत तुला गाडी चालवावीच लागेल. त्याच वेळेस सत्य मला लागतो, हो पंकज, दिवसभर भाडी मारायची आणि संध्याकाळी जी काही पैसे जमा होतील ना, ते समधे माझ्या हातावरती टेकवायचे, चालेल? त्यावर लगेच निरूपा मला लागते, सत्या, समधे पैसे संध्याकाळी मोजून घेत जा, नाहीतर तिथे पण हा काहीतरी लफडा करेल. एवढा लायकीचा आहे हा. असे म्हणत आता रागाच्या भरात निरूपा आतमध्ये निघून जाते. पंकज ओरडू लागतो, मम्मा ऐक ना गं, मम्मा ऐक ना. आता मात्र निरूपा 1 नाही 2 नाही तिकडनं निघून जाते. तर त्यानंतर इथे आता संध्याकाळची वेळ झालेली असते. सत्या मात्र खूपच भडकलेला असतो. या फुसक्या पंकजमुळे आज माझ्या आईचं प्रेम मला मिळालं नाही. या माणसाने माझा एवढा प्रेमाने आणलेला हारही गिळला. लहानपणापासून ना या पंकजमुळेच होतं हे सगळं. प्रेम, भावना, मन याला ना काहीच कळत नाही. याला फक्त दुसऱ्यांना त्रास देणं, दुसऱ्यांचं वरबाडून खाणं एवढंच जमतं. तेव्हा मीरा म्हणू लागते, हो जाऊ द्या ना. हे बघा, काहीतरी हातातनं निसटत असलं ना तरी काहीतरी हातात येत असतं. तुम्ही नका स्वतःला त्रास करून घेऊ, सगळं काही ठीक होईल. त्यावर सत्य म्हणू लागतो, धूमकेतू कसं ठीक होणार आहे? या बबड्यामुळेच मला माझ्या आईचं प्रेम मिळालं नाही. खरं तर ना हा बबड्या जन्मालाच यायला नको होता, याच्यामुळेच होतंय सगळं. त्यावर लगेच मीरा म्हणू लागते, हो असं काही बोलू नका बरं. आणि हे बघा, असं नाराज होऊन अजिबात चालणार नाही. स्माईल करा बरं जरा. पण तरी सत्य काही स्माईल करत नाही. तेव्हा मीरा म्हणू लागते, हो सांगलीचे सत्यदादा आहात ना तुम्ही? मग सत्यदादा काय असा असतो का? मला नाही आवडलं बाबा. सत्यदादा म्हणजे जिथे कमी तिथे आम्ही. जिथे सगळ्यांचा पावर कमी असतो ना, तिथे सत्यदादाचा पॉवरफुल असतो. आणि सत्यदादा कसा? असा जोरात असतो. जशी मी धूमकेतू, तसा माझा हा सत्या, माझं अगदी मोकळं आकाश. आता मात्र सत्य जोरजोरात हसू लागतो. तेव्हा मीरा म्हणू लागते, आता कसं बरं? 1 नंबर भारी. तर त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. आता मात्र सगळा डाव या देविकावरती उलटलेला असतो. आता इथे सत्याने एक चिठ्ठी आणलेली असते. हॉलमध्ये सत्य आता सोप्यावरती चढतो आणि मोठमोठ्याने अनाऊन्समेंट करू लागतो. सगळेजण हॉलमध्ये येतात. तेव्हा सत्य म्हणू लागतो, चला चला, आज सगळ्यांना खूप मोठी आनंदाची बातमी भेटणार आहे. आता लगेच निरूपा म्हणू लागते, काय बातमी आहे? सत्य पटकन आता ती चिठ्ठी काढतो. त्या चिठ्ठीत दिलेलं असतं, आता मी माझं सगळं काम वगैरे आवरून सुट्टी घेऊन आता मी माझ्या मुलीला म्हणजे देविकाला रंगपंचमीला भेटायला येतोय. ही चिठ्ठी जणू देविकांच्या बाबांचीच असते. आता मात्र देविकाचे बाबा येणार. हे ऐकताच निरूपा, पंकज सगळ्यांना खूप आनंद होतो. कारण आता ते खूप श्रीमंत आहेत आणि आपल्याकडे खूप पैसा येणार असे म्हणून आता मनात तर निरूपाच्या आणि पंकजच्या लाडू फुटलेले असतात. पण आता इथे देविकाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. माझ्या बाबांची चिठ्ठी कोणी पाठवली असेल?
आता मीरा आणि सत्या या भामट्या बबडीकडे बघू लागतात. आता या बबडीचं हे खोटारडं नाटक, हे जे काही सगळं तिने खोटं सांगितले ना, हे सत्या आणि मीरा कसं उघड पाडणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.